काकांच्या पाठीत खंजीर खुपसताना दादांना मुंडेंनी का थांबवलं नाही? संजय राऊतांचा मुंडेंना सवाल। पहाटेचा शपथविधी षडयंत्र जाऊ नका दादांना सांगितलं होतं, धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। जीवघेण्या हल्ल्याच्या 5 दिवसांनी अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयामधून डिस्चार्ज, काही दिवस बेडरेस्ट। सैफ दुसऱ्या घरी राहण्याची शक्यता। सध्याच्या परिस्थितीमध्ये भेटीसाठी न येण्याची संतोष देशमुखांच्या कुटुंबानं विनंती केली। माझ्या जाण्याआधी तिथे न्याय गेला पाहिजे, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराड प्रकरणात माजी नगरसेवक दत्ता खाडेंची सीआयडी चौकशी, पुण्यातील मालमत्ता व्यवहारामध्ये खाडेंनी मध्यस्थी केल्याचा आरोप, दत्ता खाडेंनी मात्र आरोप फेटाळले। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे रुपयातील पीक विमा योजना बंद करा, समितीची सरकारला शिफारस, तर पीक विमा योजनेचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार, माणिकराव कोकाटेंची माहिती। धाराशिवमध्ये बोगस पीक विमा घोटाळा, 665 शेतकरी दोषी, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासेंचा पोलीस अधीक्षकांकडे अहवाल। दाओसमध्ये गडचिरोलीसाठी स्टील आणि संरक्षण क्षेत्रातील पहिला सामंजस्य करार, पोलादासाठी 5200 कोटींची गुंतवणूक, 4000 रोजगार निर्मिती होणार। बीडमधील 13 सरपंचासह 418 सदस्यांचं सदस्यत्व रद्द, जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे कारवाई। ठाकरे गटाचे जनसंपर्क प्रमुख आणि प्रवक्ते हर्षल प्रधान यांचं व्हॉट्सअप हॅक करून पैशांची मागणी, कोणत्याही मेसेज किंवा कॉलला रिप्लाय देऊ नका, प्रधान यांचं आवाहन। व्हिसाधारकांच्या बालकांना थेट अमेरिकेचं नागरिकत्व नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, अमेरिकेमध्ये आता तृतीयपंथीयांना सुद्धा मान्यता नसेल। पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्णांचे नमुने आयसीएमआर एनआयव्ही कडे तपासणीसाठी पाठवले।